जिल्ह्यातील सर्वात मोठी राजवाडी होळी काठी गावात जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने साजरी केली। डोक्यावर मोरपिसांचा तुरा, कमरेला व पायाला घुंगरू बांधून, अंगावर रंगरंगोटी करून, मोरक्या, बुध्या बावा पेहराव करून, पारंपरिक वाद्य ढोल डफ बासुरी वाजत रात्रभर नृत्य सादर करून सकाळी 6 वाजता होळी पेटवण्यात आली। काठी येथील राजवाडी होळी साजरी करण्यासाठी हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। होळी सणासाठी आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने 1 महिना पथ्य पाळून तयारी करत असतात। होळी हा सण आदिवासी समाजाला जगण्याची नवीन सामर्थ्य ऊर्जा प्रदान करते, असा विश्वास ठेवत होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला। ये काठी जो जगह है, यहाँ होली का जो उत्सव होता है वो देश में एकमेव ऐसा उत्सव है कि जो लोग खुद करते हैं, आदिवासी लोग करते हैं। और आदिवासियों की परंपरा के मुताबिक जो यहाँ गोसाई बनते हैं, गेर बनते हैं, तो वो गेर पूरी टीम सब आती है यहाँ और वो 1 महीने से बिल्कुल घर से बाहर निकल जाते हैं, तपस्या करते हैं और फिर ये घेर बांधते हैं। ऐसी उनकी मान्यता है कि उसके मुताबिक यहाँ हजारों की तादाद में ऐसे घेर आसपास के गांवों से आते हैं। काठी होळी राजवाडी होळी म्हणून प्रसिद्ध आहे। या होळीमध्ये संपूर्ण साताऱ्यातील आदिवासी एकत्र येतात आणि रात्री ही होळी साजरी करतात। मोरक्या, बावा, बुद्या, लाडका डोकाचे पेहराव करून 1 महिन्याची पार्टी करतात, पथ्य पाळतात आणि त्याच्यानंतर होळीच्या दिवशी पूर्ण अंगावर सजून रात्री होळी नृत्य साजरं करतात। या गावाचे या होळीच्या वैशिष्ट्य असं आहे की 5 दिवसा अगोदर इथून लोक 200 किलोमीटरवर होळी घ्यायला जातात। तिथे एकदम निरोगी आणि चांगला बांबू कुठे सापडेल यासाठी ते 2 दिवस त्याचा तपास करतात आणि एकदम निरोगी असा बांबू होळीसाठी आणतात। रात्रीभर पूजेसाठी ठेवतात, पहाटे 5:30 वाजता सजवतात आणि 6 वाजता त्या उत्साहाने साजरी करतो की होळी सण जो आहे तर आदिवासीला जीवन जगण्याचे सामर्थ्य देतं, शक्ती देतं, असं ते विश्वास असल्यामुळे सगळे लोक होळी सण साजरा करतात।